राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या 3 प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार। जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या बऱ्याच मागण्या होत्या त्यापैकी 3 मागण्या ह्या जून महिन्यात पूर्ण होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच जून महिन्यात त्यांना अधिकचा पगार मिळण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत। याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया की जून महिन्यात कोणती एक आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। तर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या 3 प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार असून या संदर्भातील शासन निर्णय देखील लवकरच जारी होईल असे बोलले जात आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे। खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतलेला आहे। याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे या महिना अखेर आणखी एक मोठा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित होणार आहे। त्यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या 3 प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होतील आणि राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात अधिकचा पगार मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। दरम्यान आता आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या 3 प्रलंबित मागण्या या महिन्यात पूर्ण होतील याबाबतचा संपूर्ण आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। 2 जून रोजी निघाला एक महत्त्वाचा शासन निर्णय। आता आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2 जून 2025 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारसी ह्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत। याशिवाय निवृत्ती वेतन धारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ 1 जून पासून देण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे। पण सदर शासन निर्णयात वेतन तफावतीमधील थकबाकी देण्यात येणार नसल्याची बाब सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे मात्र राज्य कर्मचारी काही प्रमाणात नाराज आहेत, परंतु वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आले असल्याने राज्य कर्मचाऱ्यांकडून समाधानही व्यक्त होताना दिसत आहे। त्यानंतर आहे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार। तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढवला जाणार आहे। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 55% दराने महागाई भत्ता दिला जात असून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% केला जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी 2025 पासून लागू राहील। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे। याबाबतचा निर्णय हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाईल अशी आशा आहे। जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातील GR जारी केला जाईल असेही काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे। त्यानंतर आहे महागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ मिळणार। राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून 55% दराने महागाई भत्ता दिला जाईल। सध्या त्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय, म्हणजेच महागाई भत्ता 2% वाढणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे। एकंदरीत या जून महिन्यामध्ये 3 ज्या महत्त्वाच्या वाढी आहेत त्यांच्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होणार असून त्याचा फायदा नक्कीच राज्य कर्मचाऱ्यांना होणार, यात काही शंका नाही। आशा करूया की जून महिन्यात ह्या 3ही महत्त्वाच्या वाढी राज्य कर्मचाऱ्यांना लागू होतील आणि त्यांना याचा फायदा मिळेल।
तर अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाची आवश्यक असलेली व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।